भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। चला कवितेच्या बनात या 397व्या पुष्पाचे वाचक संवाद 397 या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्षा राज्य प्रभारी मीनाक्षीताई स्वामी या लाभलेले आहेत। तसेच संयोजक बंधू आमचे अनंतभाऊ कदम हे यांनी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते। रसिक बंधू आणि मातृपितृतुल्य माझ्या सर्व श्रोते हो, आज संयोजकांनी मला जो विषय दिलेला आहे, अगदी 4 दिवसापूर्वीच मला सांगण्यात आलं की मॅडम तुम्हाला एक बोलावं लागेल। सरांनी मला कॉलेजवरून आल्यानंतर सांगितले की तुला बोलायचं आहे, तर खूप घाईमध्ये हा निर्णय होकार दिलेला आहे। तरी जे काही चुकल्यास तर उदार अंतकरणाने त्यांनी मला सगळ्यांनी क्षमा करावी। हा दयानंद सरस्वती लिखित व्यवहार भानू हा ग्रंथ या ठिकाणी माझ्या स्वाध्यायातून मी मांडणार आहे। व्यवहार भानू हा ग्रंथ महर्षी सरस्वतींनी लिहिलेला आहे। सरस्वती म्हणजे दयानंद सरस्वती एक महान क्रांतिकारी होते आणि समाजसुधारक होते। त्यांनी वेदांवर आधारित समाज रचनेचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी अनेक ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली। त्यांचा एक एक ग्रंथ म्हणजे एक मानवतेचं कल्पतरू आहे। जवळपास त्यांनी 32 ते 34 ग्रंथ, लहान लघुग्रंथ, मोठे ग्रंथ त्यांनी रचना केलेली आहे, निर्माण केलेली आहे। तर या ग्रंथांवर आधारित मला वाटतं मागे एका स्वामीजींच्या लिखित सत्यार्थ प्रकाश या ग्रंथांवर परळीचे प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांनी सुद्धा याचं संबोधन केलेलं आहे त्यांच्याच ग्रंथावरती। तर आजही मी व्यवहार भानू हा त्यांचा लिखित ग्रंथ यावर मी थोडंसं माझे मत जे काही मला स्वाध्यायात आलेलं आहे ते मी मांडणार आहे। तर हा ग्रंथ स्वामीजींनी जो ग्रंथ रचला व्यवहार भानू हा नैतिक जीवन आणि सामाजिक आचरण याची जाणीव करून देणारा हा ग्रंथ आहे। नाव आहे व्यवहार भानू, सरळ आणि सोपा अर्थ आहे, सगळ्यांना कळण्यासारखा आहे, समजावून सांगण्याचं काही असे विशेष नाही, तरीसुद्धा त्याचा जो विग्रह आहे, खोड आहे, तो सांगणं क्रमप्राप्ती आहे। तर व्यवहारचा अर्थ असं लक्षात येईल आपल्याला की दैनंदिन जीवनातील आचरण, आणि भानूचा अर्थ आहे सूर्य। भानू म्हणजे सूर्य आणि भाचा 2-3 अर्थ होतात। भा म्हणजे तेज, भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान। मग आता ह्याचा पूर्ण व्यवहार भानू म्हणजे योग्य आचरणाला किंवा आचरणाचा प्रकाश देणारा हा ग्रंथ आहे व्यवहार भानू। आता हा ग्रंथ कुणासाठी आहे किंवा या ग्रंथाचा उपयोग कुणासाठी आहे असं म्हणलं तर हा ग्रंथ जो आहे तो विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, राजा आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी हा ग्रंथ उपयोगी आहे। या ग्रंथाचं बहिरंग जर पाहण्यात आलं तर हा ग्रंथ लघु ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे। आणि या ग्रंथामध्ये एकूण स्वामीजींनी 47 प्रश्न अगदी समर्पक उत्तरासहित त्यांनी मांडलेला आहे। 47 प्रश्न आहेत आणि त्यामध्येच त्यांनी लोकांना समजावं अशा पद्धतीनं कथा आणि दृष्टांत जवळपास 10 ते 12 कथा आणि दृष्टांत त्यांनी कथेतून आणि दृष्टांतातून त्यांनी हा व्यवहार भानू अगदी सोप्या समाजातल्या सर्वांना समजावं अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आणि त्याच काही 10-12 कथांपैकी काही कथा आणि काही प्रश्न, सर्वच्या सर्व प्रश्न तर घेणं शक्यच नाही आहे, तर काही प्रश्नांचा उल्लेख किंवा काही प्रश्नांची मांडणी मी या ठिकाणी तुमच्यासमोर करणार आहे। यावरून असं लक्षात येईल की तुम्हाला दयानंद सरस्वतींच्या सखोल किंवा तळागाळापर्यंत किती समाजामध्ये किती लक्ष होतं हेही तुम्हाला लक्षात येईल। खूप प्रश्न आहेत पण वेळेअभावी सुद्धा आपल्याला सगळे प्रश्न घेता येणार नाही, तरीसुद्धा मी आता व्यवहार भानू हा शब्दच मुळात आपल्याला सहज सोपा आहे। व्यवहाराचा प्रकाश, व्यवहाराचं ज्ञान
तर हे घ्यायचं म्हणल्यानंतर यासाठी आपल्याला ज्ञान आणि विद्या मिळवायची असेल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण कुणाकडून मिळवतो हा मोठा प्रश्न असतो. एखादं काम कोणतंही केलं तर लगेच विचारलं जातं, मग ते वाईट असो की चांगलं असो, लगेच विचारलं जातं हे तुला कुणी शिकवलं. म्हणजे शिकवणारा हा सगळ्यात पहिला जो असतो तो आपण सर्वात अगोदर आई आणि वडील, माता आणि पिता हे गुरु आपण मानतो. त्याच्यानंतर आचार्य. मग आता हे आचार्य कसे असावेत? स्वामीजींनी प्रश्न निर्माण केला, प्रश्न आणि त्याचे उत्तर या व्यवहार भानूमध्ये आहे. पहिल्यांदा स्वामीजी सांगतात की शिक्षक कसा असावा. स्वामीजींनी 6 श्लोक या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि 6 श्लोकांमध्ये जवळपास 24 ते 25 शिक्षकांचे लक्षणं सांगितलेले आहेत की कसा असावा शिक्षक. तर 25 लक्षण या ठिकाणी 24 ते 25 लक्षण आहेत. याच्यामध्ये काही लक्षण मी तुम्हाला वेळेअभावी सांगू शकते. आत्मज्ञानम समारंभ तितिक्षा धर्मनित्यता यमर्था नापकर्षंती स वै पंडित उच्यते. स्वामीजी म्हणतात की शिक्षक कसा असावा? ज्याच्याकडून आपण ज्ञान ग्रहण करतो, ज्याच्याकडून आपण ज्ञान शिकतो, तर तो शिक्षक कसा असायला पाहिजे? तर त्यांचं म्हणणं आहे आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान असणारा पाहिजे. शिक्षक हा आत्मा परमात्म्याचं ज्ञान असला पाहिजे, तरच तो समाजाला इतरांना ज्ञान देऊ शकतो. त्यानंतर त्यांनी सांगितले की शिक्षक हा मेहनती असला पाहिजे, आळशी असू नये. आळशी शिक्षक किंवा आळशी गुरु असेल तर आपण तो दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकत नाही. आजचं उद्याचं परवा तो ढकलू शकतो. म्हणून हा शिक्षक हा मेहनती असला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सहनशील. शिक्षकाला दोन्ही बाजू द्वंद्व सहन करण्याची शक्ती असली पाहिजे. मान आहे, अपमान आहे, सुख आहे, दुःख आहे, जय आहे, पराजय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला सहन करता आल्या पाहिजेत. तो सहन केला तर विद्यार्थ्यांना तो देऊ शकतो, ज्ञान प्राप्त करू देऊ शकतो. अन्यथा तो स्वतः सहनशील नसेल तर दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही, असं स्वामीजींनी छोट्या छोट्या गोष्टीतून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की या श्लोकामध्ये कोणत्याही मोहाला बळी न पडणारा शिक्षक असावा. मग तो तन मन असेल, कुठल्या समाजातला असेल, कुठली असेल, कुठल्याही मोहाला तो बळी न पडणारा शिक्षक असायला पाहिजे, तरच तो योग्य आणि चांगलं ज्ञान देऊ शकतो. त्याच्यानंतर आज शिक्षक कसा असावा याविषयी त्यांनी सांगितले की चांगली कामं करणारा असावा, प्रशंसनीय कामं करणारा असावा, ज्याचे समाजामध्ये त्याचं जे चरित्र आहे ते चरित्र समाजाला उपयोगी पडणारं असलं पाहिजे आणि तो असला पाहिजे चांगले चांगले कामं, प्रशंसनीय स्तुतीस पात्र अशी कामं करणारा असं पाहिजे, निंदनीय कामं करणारा नसावा. पुढे सांगितलं त्यांनी निंदनीय काम करणारा नसावा, म्हणजे वाईट कामं करणारा नसावा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की देव धर्माचा विरोध करणारा शिक्षक नसावा. कुठल्याही देवाचा किंवा धर्म म्हणजे आपण आता आपल्याला माहिती आहे धर्म म्हणजे नीती, कर्तव्य, जबाबदारी, याला आपण धर्म म्हणतो, तर याचा विरोध न करणारा असावा. त्याच्यानंतर सांगितले की श्रद्धावान. शिक्षक हा श्रद्धावान असला पाहिजे, श्रद्धाळू असला पाहिजे. प्रत्येक ज्ञान जेव्हा तो एखादा शब्द दुसऱ्याला देतो तेव्हा अगदी श्रद्धेनं दिला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. मग घेणारा सुद्धा श्रद्धेनं ज्ञान घेत राहतो, देणाऱ्यानं सुद्धा श्रद्धेनं शिकवलं पाहिजे असं स्वामीजी सांगतात. त्याच्यानंतर आणखीन काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ना प्राप्यम अभिवांछन्ति नष्टम नेच्छन्ति सोचितून आपत्सुन मुह्यती नरः पंडित बुद्धय. परत पुढे जाऊन स्वामीजी सांगतात की अयोग्य पदार्थाची इच्छा करीत नाही असा शिक्षक असावा. आता अयोग्य म्हणजे अप्राप्य, न मिळणाऱ्या गोष्टीची इच्छा न करणारा असावा. याचा अर्थ असा आहे बघा, समाजामध्ये जेव्हा तो वावरतो, ज्ञान देतो, तोच खरा ज्ञानी पंडितच दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतो. मग तो कसा असावा? तर तो कुठल्याही पदार्थाची, वस्तूची इच्छा करणारा नसावा. कशा? अयोग्य, अप्राप्य म्हणजे न मिळणाऱ्या. आता न मिळणाऱ्या म्हणजे काय? जेव्हा एखादा माणूस झोपडीत आहे, झोपडीत असल्यानंतर त्यानं मोठा बंगला पाहिला आणि लगेच वाटलं त्याला की बाबा मोठा बंगला असायला पाहिजे. आता या झोपडीत राहणाऱ्याला अचानक मोठा बंगला तरी मिळणं शक्य नाही आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत? जर एखादा माणूस सायकलवर चालला, वरतून विमान चाललेलं आहे, लगेच इच्छा व्यक्त केली की मला विमान भेटलं पाहिजे,
इच्छा करणं साहजिक आहे, पण अयोग्य अप्राप्य गोष्टीच्या ताबडतोब लगेच इच्छा मेहनत न करता करू नये असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संकटांमध्ये जो घाबरत नाही, कुठलंही संकट येवो संकटांना प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते, तोच शिक्षक आहे असावा, तोच समाजाशी योग्य आहे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे क्षिप्रम विजानाती चिरम शृणोती, ज्याला लवकर समजतं, जो शिक्षक लवकर समजून घेतो कुठल्याही क्षेत्रातल्या बाबी गोष्टी जो आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब समजून घेतो, तो शिक्षक समाजाला ज्ञान प्राप्त देऊ शकतो, ग्रहण करू शकतो. त्याच्यानंतर सांगितले की जो व्यवस्थितपणे ऐकून घेतो. शिक्षक हा कच्च्या कानाचा असू नये. बरेच जण कच्च्या कानाचे असतात, कुणी काही म्हटलं की त्याच्यावर कसलाच विचार न करता ताबडतोब ॲक्शन घेतात, लगेच हे असं आहे, चला ह्याला असं करा. तर असा शिक्षक असू नये, कच्च्या कानाचा असू नये, तो अगदी विचारपूर्वक कुठलंही काम व्यवस्थितपणे करणारा असावा. त्याच्यानंतर पुढचं लक्षण सांगितलेलं आहे वस्तुस्थिती समजून स्वीकारतो, तोच खरा शिक्षक आहे. कुठलीही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे की बाबा हे असं आहे, तर हे त्याच्यावर विचार करून ही गोष्ट सत्य आहे असं तो जाणवून दिला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. आणि दुसरं पुढे लक्षण सांगितलं की जो न विचारता बोलत नाही असाही शिक्षक असा. न विचारता, कुणीही विचारलं नाही मध्येच आपण स्वतःहून बोल, बऱ्याच जणाला सवयी असतात न विचारता बोलणे, तर अशी सवय शिक्षकामध्ये असू नये असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आता या 25 लक्षणापैकी आणि त्यांनी सांगितलेलं आहे बघा, प्रवृत्त वाक्चित्रकथा ऊहावान प्रतिभावान वा आशु ग्रंथस्य वक्ता च यह सह पंडितः उच्यते. त्यांनी सांगितलं की अनेक विषय जाणणारा शिक्षक असला पाहिजे. म्हणजे शिक्षकाला फक्त एका विषयापुरता शिक्षक मर्यादित राहू नये, त्याला अनेक विषयांची माहिती असावी, कुठंही कोणत्याही ज्ञानाचा पूर्णत्व परिपक्व असलेला शिक्षक असावा असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगतात अद्भुत कथांचा जाणकार असला पाहिजे. शिक्षक हा सहज शिकवणं तर कोणी शिकवते, विषयाशी संबंधित धडा तर कोणी शिकवते, पण तो नुसता शिक्षक असू नये, विषयाशी संबंधित असू नये, तर अद्भुत कथांचा जाणकार असावा. मग त्या रामायणातल्या कथा असतील, महाभारतातल्या असतील, अनेक वितर्कात खूप काही कहाण्या, ऐतिहासिक गोष्टी असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा जो संग्रह त्याच्याकडे आहे आणि तो विद्यार्थ्यांना देतो, तोच खरा शिक्षक आहे असं स्वामीजी सांगतात. त्याच्यानंतर तो तार्किक असला पाहिजे, प्रतिभाशाली असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की शिक्षक हा वक्ता असला पाहिजे. तेही कसा वक्ता, चांगला उत्तम वक्ता असला पाहिजे. अनेकांना ज्ञान असतं परंतु मांडता येत नाही, लिहितात खूप पण बोलता येत नाही. जो बोलणारच नाही तर विद्यार्थ्याला काय कळणार आहे? सगळ्या काही गोष्टी लिहून थोड्याच देता येतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिंबवायचं असेल, आपला ठसा उमटायचा असेल तर आपल्याकडं खूप वक्तव्य चांगल्या प्रकारचं उत्तम वक्ता तो असला पाहिजे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक 2-3 लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये आहे ज्याचं ज्ञान बुद्धीनुसार आहे, बुद्धीला प्रमाण मानणारा शिक्षक असला पाहिजे. बुद्धीला जे पडतंय तोच शिक्षक मानतो आणि विचार करतो असा शिक्षक असला पाहिजे. आणि ज्याची बुद्धी ज्ञानानुसार चालते, बुद्धीला प्रमाण तर मानतोच परंतु ज्याची बुद्धी ज्ञानानुसार चालते, जे ज्ञान सांगते, जे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे सत्य ज्ञानावर आधारित असलेला शिक्षक असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे जो मर्यादेचे पालन करतो. शिक्षक हा मर्यादेचं पालन करणारा असला पाहिजे. अशा थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर नंतर शिक्षक हा बहुआयामी आणि सद्गुणांनी युक्त असला पाहिजे असं स्वामीजींचं म्हणणं आहे. आता जर शिक्षक असा असेल, स्वामीजींनी शिक्षकाकडून ज्ञानी लोकांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली, तर अशा ज्ञानी लोकांकडून अपेक्षा केल्यानंतर स्वामीजी पुढं सांगतात, पुढचा प्रश्न मांडतो स्वामीजी मांडतात की मग कसा माणूस शिक्षक असू नये, असा असावा मग कसा असू नये, हाही प्रश्न कोणाच्या मनामध्ये निर्माण राहू शकतो. तर कसा शिक्षक असू नये याविषयी सांगताना ते म्हणतात बघा, जो अज्ञानी आहे,
अज्ञानी माणूस दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही, त्याला शिक्षक म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही आहे. तो स्वतःला शिक्षक म्हणून घेऊ नये जो स्वतःच अज्ञानी आहे. त्याच्यानंतर जो उद्धट आणि उदंड आहे, उद्धट माणूस सुद्धा दुसऱ्याला ज्ञान देऊ शकत नाही, म्हणून तो उद्धट राहू नये. त्याच्यानंतर गरीब असून मोठ्या मोठ्या फळाची इच्छा करतो. गरीब आहे, परिस्थिती गरीब आहे, तरी सुद्धा तो खूप मोठ्या फळांची इच्छा किंवा अपेक्षा व्यक्त करतो. तर आणि काम न करता फळाची अपेक्षा करतो. असाही शिक्षक असू नये, यासाठी पहिला दृष्टांत स्वामीजींनी दिला आणि कथेच्या माध्यमातून दिलेला आहे. मी ते सांगते बघा, लक्ष द्या. तर स्वामीजी सांगतात, कथा सांगून यातील काम न करता जर फक्त तुम्ही फळाची अपेक्षा करत असाल तर योग्य नाही, ते समाजाला घातक आहे. आणि असा तर शिक्षक कधीही असू नये. शिक्षकच काय, कुठलाही समाजातला माणूस असा राहू नये, यासाठी त्यांनी एक कथा सांगितलेली आहे. एका सावकाराला तूप विकायचं होतं आणि ते तूप विकण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. सावकार होता पण सध्या पैसे नव्हते. त्याने दुसऱ्या माणसाकडून 10 रुपये उधार घेतले आणि 10 रुपये उधार घेऊन त्याचं तूप आणलं. जे काही शेअर आदली त्यावेळेस जे काही माप होतं त्यांनी तूप आणलं आणि ते तूप दुसऱ्या गावात विकायचं होतं. आणि तूप विकायचं असताना त्याने आता ओझं घेऊन जाण्यासाठी एक माणूस नेमा म्हणून शोधत होता. तर शोधत असताना त्याला एक शेख चिल्ली नावाचा माणूस भेटला. शेख चिल्ली बऱ्याच जणांना माहिती असेल, हे पात्र अति महामूर्खाचं पात्र म्हणून ओळखलं जाते. तर हा शेख चिल्ली त्याला भेटला आणि त्याला सांगितले की मी तुला 5 रुपये देतो आणि तू ते 5 रुपये घेऊन माझं एवढं तूप घेऊन दुसऱ्या गावी चल. शेख चिल्ली म्हणाला, नाही नाही, मी 10 रुपये मागतो तुम्हाला. शेवटी तसबा झाला 5 रुपयेवरच आणि तो तयार झाला आणि 5 रुपये घेऊन तो मडकं डोक्यावर, तुपाचं मडकं घेऊन जाऊ लागले. तो शेख चिल्ली मडकं घेऊन पुढे पुढे आणि त्याच्या पाठीमागे हा सावकार जाऊ लागला. रस्त्याने जात असताना तुपाचं मडकं शेख चिल्लीच्या डोक्यावर आहे आणि हा सावकार मागे मागे जात आहे. जात असताना दोघंही स्वप्न रंगवत आहे. स्वामीजी खूप सुंदर दृष्टांत दिलेलं आहे या ठिकाणी. तर दोघंही रस्त्याने जातात आणि जात असताना दोघांचे स्वप्न वेगवेगळे. सावकार म्हणतो सावकारा की हे 10 रुपये जो मी तूप विकणार, माझ्याकडे 20 रुपये होतील, 20 ते 40 होतील, पुन्हा मी विकणार, पुन्हा तूप गोळा करणार, परत 60 होतील, असं करता करता 100 होतील, 1000 होतील, माझ्याकडे एवढे रुपये येतील. मी जेव्हा खूप तूप विकेल, जसं जसा पैसा येईल तसं माझ्याकडे खूप रुपये होतील आणि मी माझ्याकडे एकदा 1 कोटी रुपये, 1 करोड रुपयाचा मी सावकार होईल. आणि 1 करोड जेव्हा माझ्याकडे 1 करोड माझ्याकडे जेव्हा मी होईन 1 करोडपती, म्हणजे मी करोडपती होईल, तेव्हा मोठमोठे राजे लोक माझ्याकडे कर्ज घ्यायला येतील. अजून तूप विकले नाही पण स्वप्न कसं आहे बघा. तर असा विचार करत करत तो चालला की मी करोडपती होईन म्हणून. त्याच्या पुढे जाणारा जो डोक्यावरती मडकं घेऊन निघालाय तो विचार करतो की आता मला हे 5 रुपये मिळालेले आहेत, याचे मी कोंबडीचे अंडं घेतो, अंड्यानंतर त्याच्यातून पिल्ले निघतील, त्या पिल्ल्यांपासून एक कोंबडीपासून परत मला अंडे प्राप्त होतील, त्या अंड्यांपासून मी खूप कोंबड्या तयार करीन आणि खूप कोंबड्या तयार झाल्यानंतर त्या कोंबड्या मी विकेन आणि त्याच्यापासून शेळ्या मिळवेन आणि 6-6 महिन्याला त्या प्रसव झाल्या की परत माझ्याकडे खूप शेळ्या होतील, त्या शेळ्या मी विकेन, त्या शेळ्या विकून मी गायी घेईन, खूप गायी झाल्यानंतर माझ्याकडे नंतर मी त्याच्या म्हशी घेईन आणि त्या म्हशी विकेन आणि म्हशी विकून मी घोड्या घेईन, घोड्यांचा माझ्याकडे खूप मोठा कळप, खूप मोठा तबेला होईल आणि त्या घोड्या विकून परत मी सोनं खरेदी करेन. एवढंच थांबला नाही, सोनं खरेदी करेन आणि त्या सोन्याचं थोडं मी मोठाच्या मोठा बंगला बांधेन आणि जेव्हा माझ्याकडे मोठा बंगला होईल तेव्हा राज्यामधले अनेक लोक मला मुलगी देण्यासाठी तयार होतील. मग अशा चढावडीमध्ये मी 2 बायका करेन, 2 बायका करेन आणि एक त्यातली माझी आवडती असेल आणि एक नावडती असेल आणि त्याच्यापासून मला मुलं होतील. आणि जेव्हा मी असं चौसोपामध्ये, खेडेगावातला सोपा असतो बघा चौसोपा, तिथं मी बसेन, मांडी घालून बसेन, तेव्हा माझे लेकरं माझ्याकडे पळत येतील आणि आवडतीचे लेकरं जेव्हा येतील तेव्हा मी माझ्या मांडीवर बसेन. स्वप्न चालू आहे.
मांडीवर बसवेन आणि नावडतीचे जेव्हा लेकरं येतील त्यांना मी नको नको म्हणेन. आणि नको नको म्हणून त्यांनी मान हलवली आणि जे काही मडकं घेऊन चाललेलं होतं तुपाचं ते खाली पडलं, मातीत मिसळलं. दोघंही मोठ्या मोठ्यानं रडू लागली. सावकारी रडू लागला आणि हा शेख चिल्ली रडू लागला. मग त्यांनी सांगितलं की अरे तू का रडतोस? तो शेख चिल्ली विचारतो, सावकार तुम्ही का रडता? तर सावकार म्हणतो, अरे माझं सगळं ऐश्वर तू आज मातीत घातलंस. एवढं मोठं ऐश्वर मी करोडपती होणार होतो ते सगळं माझं मातीत घातलंस. तेव्हा तो म्हणतो, अरे माझं तर ऐश्वर गेलं पण तुझं फक्त ऐश्वर गेलं. शेख चिल्ली म्हणतो, माझं तर अख्खं जीवन बर्बाद केलं. माझं तर याच्यामुळं अख्खं जीवन बर्बाद झालं. म्हणजे एवढे मोठे रंगवलेले स्वप्न माती मोल झालेले होते, धुळीस गाठलेले होते. तर स्वामीजी सांगतात हा दृष्टांत देऊन, तर काम न करता कुठल्याही फळाची अपेक्षा करू नये. कर्मावर स्वामीजींचा खूप मोठा हस्तगत होते. कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका असं सांगत होते. अशी शेख चिल्ली जगामध्ये खूप असतात जे आपल्याला काम करत नाही पण फळाची मात्र मोठ्या मोठ्या अपेक्षा करतात. कष्ट कमी आहे आणि फळ खूप मोठं मागतात. त्याच्यानंतर कसा शिक्षक असू नये? अनाहूत प्रविशती अपृष्टो बहुभाषते अविश्वस्ते विश्वसीती मूढचेता नराधमः. पुढं जाऊन सांगतात असा शिक्षक राहू नये. कसा शिक्षक राहू नये? जो कुठेही न बोलवता जातो, कुणाकडेही न बोलवता जातो, निमंत्रण नसताना हजर. फक्त बघावं काय चाललंय, प्रोग्राम निघाला, निमंत्रण नाही. तर असा शिक्षक समाजासाठी घातक असतो. असा शिक्षक समाजासाठी राहू नये असं सांगितलेलं आहे. दुसरा आहे न विचारता जो बोलतो आणि खूप बोलतो. नुसतंच बोलत नाही, खूप पण बोलतो, असाही शिक्षक राहू नये. अरे तुम्हाला कुणी विचारलंच नाही तर तुम्ही उपदेश का करता? विचारला नसताना तुम्ही उपदेश स्वतःहून करू नका, बोलू नका, तेही जास्त बोलू नका, अपेक्षा कमी तरी बोला. त्याच्यानंतर सांगतात नको त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. नको कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणारा शिक्षक असावा असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. असा मूर्ख माणूस समाजासाठी शिक्षक म्हणून कुणालाही लागू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वामीजी सांगतात तिसरा प्रश्न पुढे, काही प्रश्न बरेच आहेत, मी थोड्या प्रश्नांचं या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. परत सांगतात की हा झाला शिक्षक, असा असावा असा असू नये. मग आता घेणारा कोण असतो? विद्यार्थी, शिष्य. मग शिष्य कसा असावा? विद्यार्थ्याची योग्यता काय आहे, काय आहेत विद्यार्थ्यामध्ये गुण, कोणते गुण आहेत, कोणते दोष आहेत याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतात आलस्यम मदमोहौच चापल्यम गोष्टीरेव च स्तब्धता च अभिमानित्वम तथा अत्यागित्वमेव च. हे 7 दोष आहेत. कुणाचे? विद्यार्थ्याचे, शिष्याचे. हे 7 दोष असतात. आता त्यातले कोणते दोष आहेत बघा. पहिला आहे आलस्यम. त्यांनी सांगितले की आळस. विद्यार्थ्यामध्ये आळस असतोच. हा आळस हा त्याचा गुण आहे आणि त्याच्या प्रगतीला खुंटवणारा तो मार्ग आहे. आळस हा विद्यार्थी आळशीर असतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा दुसरा दोष त्यांनी सांगितलेला आहे अहंकार. अहंकार सुद्धा विद्यार्थ्याला असू नये आणि असतो तो विद्या प्राप्त करू शकत नाही. तिसरा दोष आहे नशा करणे. आजची पिढी जी आपण पाहतो आपणाला वाटतं की आजच पिढी बरबाडलेली आहे. स्वामीजींच्या 200 वर्षापूर्वी सुद्धा पिढी बऱ्याच प्रमाणामध्ये बिघडलेली होती. बिघडू नये. बिघडलेल्या परिस्थितींना पाहून त्यांना असं वाटलं की असे विद्यार्थी राहू नये, नशा करणारा विद्यार्थी. त्याच्यानंतर पुढं आहे चंचलता, अस्थिरता. हाही विद्यार्थ्यामधला एक दोष आहे. आज इथं बसला, उद्या तिथं बसतो, थोडा वेळ इथं बसतो, थोडं त्या खोलीत बसतो, वही घेतो, इकडं बसतो, तिकडं बसतो. लक्ष कुठंही नाही, स्थिरता नाही आहे. फक्त पुस्तक समोर आहे आणि तो वाचायला फक्त बसलेला आहे, लक्ष मात्र बाहेर आहे. आई वडील बोलत आहेत बाहेरच्या रूममध्ये, बोलता बोलता हा विद्यार्थी ऐकतो, वाचण्यात लक्ष नाही. हो आई तेच का, त्याच काकू का? परत आई म्हणते गप्प बस, तू अभ्यास कर. परत तो वाचायला सुरुवात करतो. परत थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा चालल्या, हो आई मी पण येणार आहे. याला विचारलं नाही, काही. हा दोष विद्यार्थ्यामध्ये असतो. हा सतत चंचल असतो. आणि त्याच्यानंतर 5वा दोष सांगितलेला आहे की
सारख्या गप्पा मारणे. विद्यार्थी हा सतत गप्पा मारणारा असतो, हा दोष आहे त्याच्यातला. सतत वाचन सोडलं आणि वाचून वाचून जेव्हा म्हणजे बोलून बोलून जेव्हा वाचायला बसतो तेव्हा ऊर्जा कुठून राहणार आहे. बोलून बोलून फेस आला तेव्हा कुठं त्याच्या लक्षात आलं की आता आपण वाचण्यासाठी ऊर्जाच राहत नाही आहे. तर असा सारखा गप्पा मारणारा हा एक त्याच्यातला दोष आहे. 6वा आहे जडपणा, मठपणा, मंदपणा. तर मंदपणा हा एक त्याचा दोष आहे. आणि 7वा सांगितलेला आहे दोष त्यांनी अभिमान. अभिमानी विद्यार्थी असू नये. अभिमानी विद्यार्थी विद्या ग्रहण करू शकत नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितलेले आहे. आणि हे 7 दोष जर विद्यार्थ्यामध्ये असेल तर विद्या मिळवण्यासाठी त्यांना बाधा येऊ शकतो. ते उत्तम प्रकारची विद्या प्राप्त करू शकत नाहीत असं स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मग हे झाले 2 दोष. तर आता स्वामीजींनी विद्यार्थ्याचे गुण पण सांगितलेले आहेत. जिथं गुण तिथं दोष हा नियम आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वामीजी सांगतात की विद्यार्थी हा नम्र असला पाहिजे. नम्रवान विद्यार्थीच गुरुकडून ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि विद्यार्थ्यांना नेहमी नम्र असायला पाहिजे, परिश्रमी असायला पाहिजे. बघा दुसरा गुण सांगितलेला आहे परिश्रमी, सतत परिश्रम करणारा असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक थोडासा श्लोक बघा. एक श्लोक आहे सुखार्थी चेत्यजेत विद्याम विद्यार्थी त्यजेत सुखम सुखार्थीनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम. काय म्हणतात स्वामीजी? सुखार्थी त्यजेत विद्या. अरे सुख इच्छिणाऱ्याला जर विद्येचा सुख इच्छिणाऱ्याने विद्येचा त्याग करावा. विद्यार्थी त्यजेत सुखम. आणि विद्या इच्छिणाऱ्यानं सुखाचा त्याग केला पाहिजे आणि सुख इच्छिणाऱ्याने विद्येचा त्याग केला पाहिजे. सुखार्थीनं कुतो विद्या. अरे सुख इच्छिणाऱ्याला विद्या कशी मिळणार? देरे हरी पलंगावरी शक्य नाही आहे. आणि विद्यार्थीनं कुतो सुखम. आणि विद्यार्थ्याला कुठलं आले सुख, कुठलं आले आराम? ऊन पाऊस वारा, क्लासला चला, इकडे जा, अभ्यास करा, केलंच पाहिजे ना. त्याला सुख ना. हे विद्या प्राप्त करायची असेल तर सुखाचा त्याग केला पाहिजे सांगितलेलं आहे. म्हणून हा विद्यार्थी परिश्रमी असला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितले की स्थिर बुद्धी हा एक त्याचा गुणधर्म आहे, सद्गुण आहे. स्थिर बुद्धीचाच विद्यार्थी ज्ञान प्राप्त करू शकतो. गप्पा न मारणे हाही त्याच्यातला सद्गुणांचा आहे. कुठेही गप्पा मारत बसू नये. मारलं तर चटकन आपण आपला अभ्यासाची ओढ त्याला असली पाहिजे. त्याच्यानंतर नशा न करणारा विद्यार्थी असला पाहिजे, समजदार असला पाहिजे. त्याच्यानंतर व्यवहार कुशल असला पाहिजे. बऱ्याच गोष्टीमध्ये 2 मार्क कमी असतील तर चालतील, परंतु विद्यार्थी हा व्यवहार कुशल असणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळामध्ये व्यवहार कुशलतेला खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर स्वामीजी सांगतात शूरवीर कोणास म्हणावे. स्वामीजींनी प्रश्न त्याचे उत्तर दिलेले आहेत. शूरवीर कोणास म्हणावे. भलत्या उचापटी करणाऱ्याला आपण शूर म्हटलं जाते, वीर म्हटलं जाते. पण स्वामीजी सांगतात शूर तो नाही आहे. बघा कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये शूरता असते. वेदाध्ययने शूराश्च अध्ययने रताः गुरुशुश्रूषया शूराः पितृशुश्रूषया आपरे मातृशुश्रूषया शूराः भैक्षशूरास्तथा परे अरण्यगृहवासे च शूराः च अतिथी पूजने. कोण शूर आहे? सगळ्यात पहिल्यांदा शूर त्याला, वीर त्याला म्हटलेलं आहे स्वामीजींनी जो शास्त्रांचा अध्ययन करतो. शास्त्रांचा अध्ययन करणारा जगातला शूर आहे. बरेच जण म्हणतात मी एवढे पुस्तक वाचले, एवढे नाही, एवढे कादंबऱ्या वाचल्या, पेपरचं या टोकापासून त्या टोकापर्यंत वाचून काढलो. तो शूर नाही आहे. वेदा बघा, वेद उपनिषद मोठमोठे शास्त्र जो वाचतो तोच खरा शूर आहे. कारण तेच कठीण आहे, तेच ज्ञान ग्रहण करणं महत्त्वाचं आहे, तेच आपल्या कामाचं आहे. तेच ग्रंथ वाचले तर वाचणारा असेल तर तो शूर आहे. दुसरा शूर सांगितलेला आहे गुरु, आई, वडील आणि अतिथी यांची सेवा करणारा. आज आईवडिलांची खूप मोठी समस्या हिंदू समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आपण पाहतो तर अनेक वृद्धाश्रमांची संख्या वरचेवर वाढत चाललेली आहे. तिथं वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे. हा समाजातील चांगला अभिमानाची गोष्ट नाही आहे. तर हा
कुठंतरी आपले संस्कार कमी पडत आहेत. म्हणून त्या काळात सुद्धा स्वामीजींना ही गोष्ट दुःखाची वाटली. ते सांगतात, शूर कुणाला म्हणायचं, वीर कुणाला म्हणायचं, तर शूर तोच आहे जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो. अक्षरशः ज्या आई वडिलांना जे मुलं सांभाळत नाहीत, समाजात त्यांना कायर हा शब्द वापरला स्वामीजींनी. ते कायर आहेत म्हणे समाजातले, जे आई वडिलाला पोसत नाहीत, सांभाळत नाहीत, ते सगळ्यात कायर. कायर म्हणजे भित्रे, भिरू आहेत ते, वीर ते नाही आहेत. आणि त्याचबरोबर तिसरा आहे संन्यास धारण करणारा, तोच शूर आहे, तोच वीर आहे. जो समाजासाठी वसुदैव कुटुंबकम म्हणून फिरतो, तोच खरा संन्यासी, तोच खरा वीर आहे, तोच खरा शूर आहे. त्यानंतर वानप्रस्थ आणि दुसरं सांगितलेलं आहे की गृहस्थ आश्रमातील कर्तव्य पूर्ण करणारा. गृहस्थ आश्रमात पूर्ण सगळ्यांची जिम्मेदारी त्याच्यावर असते. गृहस्थी खूप मोठा असतो समाजासाठी, आणि ते जेव्हा आपल्या गृहस्थ आश्रमातील पूर्ण कर्तव्य, जेव्हा जबाबदाऱ्या पूर्ण करतो, तोच खरा कोण आहे, शूर आहे, आणि तोच खरा वीर आहे. अजून एक सांगितलेलं आहे, पाचवं त्यांनी सांगितलेलं आहे, अतिथींचा सेवा करणारा, तो खरा शूर आहे. नाहीतर काय होतंय, अतिथी कब जाओगे, आला बरोबर वाटते की हा कधी जाणार आहे, वाट पाहतात, कुजबुज सुरू होते घरामध्ये, आई कधी जाणार आहेत, मामा कधी जाणार आहेत, हे आजोबा कधी जाणार आहेत. अशी स्थिती आज घरामध्ये आज निर्माण झालेली आहे. तर असं नको आहे. सेवा, अतिथींची सेवा करणारा तोच खरा समाजातला शूर आणि वीर आहे, असं स्वामीजी म्हणतात. त्याचबरोबर स्वामीजींनी पुढचा प्रश्न केला की शिक्षा कशाला म्हणतात. शिक्षा म्हणजे शिक्षण, ज्यामुळे मानव विद्या प्राप्त करून अविद्या सोडून देतो आणि आनंद प्राप्त करतो, त्याला शिक्षा म्हणतात. विद्या प्राप्त करतो पण अविद्या सोडून देतो, त्याला विद्या म्हणावी. आणि त्याच्यापासून जे काही मिळणारा आनंद आहे तो प्राप्त करतो, त्याला विद्या म्हणावी, शिक्षा म्हणावी. त्याच्यानंतर लगेच त्यांनी प्रश्न केला पुढे की विद्या कशाला म्हणावी. ही विद्या आहे ज्याच्यामुळे आनंद प्राप्त होत असेल तर ती विद्या कशाला म्हणावी, ते विद्या म्हणजे काय, हा प्रश्न त्यांनी केला. ज्यामुळे पदार्थाचे वास्तविक ज्ञान प्राप्त होते त्याला विद्या म्हणावी. काय आहे विद्या, काय आहे ज्ञान, ज्याचं वास्तविक, ज्या पदार्थाचं वास्तविक स्वरूप कळतं, तीच खरी विद्या आहे. हे विद्या म्हणजे आपण एवढं ज्ञान गोळा केलं, कुठलंही ज्ञान नाही. ज्याच्यामध्ये वास्तविकता आहे, वैज्ञानिकता आहे, तीच खरी विद्या आहे, तेच खरं ज्ञान आहे. आणि हे सांगत असताना स्वामीजी सांगतात, मग विद्या कशी मिळवावी, कुणाकडून मिळवावी, किती प्रकारांनी मिळवावी. आणि हे सांगत असताना स्वामीजी सांगतात 4 प्रकारांनी विद्या मिळवली पाहिजे. खूप सुंदर आहे आणि लक्ष द्या, या 4 विद्या प्रकारांवरच एक व्याख्यान होऊ शकते. तर हे 4 विद्या प्रकार कोणते आहेत की ज्याद्वारे त्यांनी सांगितलं की आगम कालेन, स्वाध्याय कालेन, प्रवचन कालेन आणि व्यवहार कालेन, 4 प्रकारांनी विद्या मिळवली जाते. स्वामीजी सांगतात, पहिला आहे आगम काल. आगमचा अर्थ येणे, गुरूंचा उपदेश. विद्या कशी मिळवली जाते, या प्रकारांनी मिळवली जाते. पहिला प्रकार आहे गुरूंचे उपदेश, ऐकून ऐकून ज्ञान आपल्याला मिळत असते. खूप मोठा उपदेश ऐकून ऐकून आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे वाचन, त्याच्यावर चिंतन, मनन. अनेकांना स्वाध्यायाचा अर्थ आहे वाचन. वाचन म्हणजे फक्त एवढं समजतात, मी आज एवढ्या कादंबऱ्या वाचल्या, मी एवढ्या गोष्टी वाचल्या, नाही. स्वाध्याय त्याला म्हणत नाहीत. अरे पुरुषार्थ, पुरुषार्थ मिळवण्याचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टी मिळवण्यासाठीचे जे ग्रंथ आहेत त्याचं वाचन, त्याचं मनन, त्याचं चिंतन करणे म्हणजे स्वाध्याय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि हे 4 पुरुषार्थ मिळवून देणारे जे ग्रंथ असतील, मग वेद आहेत, उपनिषद आहेत, या ग्रंथांचा जो वाचन करतो, त्याच्यावर चिंतन, मनन, तपस्या, तप, उपासना करतो, तोच खरा स्वाध्यायी आहे. त्यालाच स्वाध्याय म्हणतात. त्याच्याद्वारे खूप आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. हे 2 मार्ग झाले. तिसरा मार्ग त्यांनी सांगितला प्रवचन. ज्ञान ग्रहण केलं, त्याच्यावर चिंतन केलं, करायचं काय मग आता, नुसतंच ठेवायचं का, नाही. मग आता करायचा प्रवचन, लोकांना सांगायचं. आपल्याकडं आपल्या ज्या गोष्टी, ज्या गोष्टीचं ज्ञान आहे प्रत्येक गोष्ट देऊन टाका, असं स्वामीजी म्हणतात.
कारण जगातली एकमेव विद्या ज्ञान अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते आणि जवळ ठेवल्याने क्षीण होते, कमी होते, घटते. जगातली एकमेव गोष्ट आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात तुम्ही देत चला. जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांशी इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकल जन, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जे जे येते ते सगळ्यांना सांगून टाका. जवळ काही ठेवू नका. जे ज्ञान न जाणो कधी कुणाला कोणत्या ज्ञानाचा उपयोग होईल समाजासाठी. म्हणून जे आपल्याकडे आहे ते देण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच प्रवचन काळ आहे. 3 प्रकाराने विद्या मिळवता येते. ज्ञान ग्रहण केलं, त्याच्यावर चिंतन केलं, जे जे आपल्याला येते ते देऊन टाकलं, आणि चौथा प्रकार आहे व्यवहार काळ. चौथा आहे व्यवहार काळ. काय केलो आपण? दिलो, गोळा केलो, स्वाध्याय केला, चिंतन केलं, पण जवळच ठेवलं. जवळही ठेवलं नाही, देऊन टाकलं, पण स्वतः आचरणात आणलो नाही तर त्याचा उपयोग काय? जो स्वतः व्यवहारात उपयोगाला आणतो, नाहीतर काय होईल? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण. असं राहू नये. तर माणसानं 4 प्रकारांनी विद्या मिळवावं असं स्वामीजी सांगतात. त्याच्यानंतर पुढचं आहे सत्य आणि असत्याचा निर्णय कसा घ्यावा. बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की सत्य कसं जाणावं, सत्य म्हणजे काय हे कसं कळावं. सत्य आणि असत्य काय हे आपल्यालाच कळत असते. तिथेही स्वामीजी सांगतात सत्य आणि असत्य जाणण्याच्या 5 कसोटी आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर स्वामीजींनी खूप विचार केलेला आहे समाजामध्ये. सत्य आणि असत्य जाणून घेण्याच्या 5 प्रक्रिया आहेत, 5 परीक्षा आहेत. त्या परीक्षेतून जो जातो तो कुठल्याही भूलथाप्यांना बळी पडणार नाही, असं ठाम निक्षून त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या परीक्षा आहेत ह्या 5? बघा, पहिली परीक्षा त्यांनी सांगितली की ईश्वर. सत्य कसं कळेल? सत्य कळायचं असेल, सत्य आणि असत्य काय हे जगातलं कळायचं असेल तर ईश्वराला अगोदर बघा. ईश्वराचं स्वरूप बघा, ईश्वराचं गुण काय, ईश्वराचा स्वभाव काय बघा, काय करतो तो, हे समजून घ्या, सत्य कळेल. पहिल्यात अगोदर सांगितले की सत्य जाणून घ्यायचं असेल तर ईश्वराचं ज्ञान ग्रहण करा. त्यातून तुम्हाला सत्य आणि असत्य कळून जाईल. त्यानंतर त्यांनी सांगितला दुसरा क्रम सांगितला सृष्टीचा क्रम. सृष्टीक्रम, सृष्टीमध्ये जे काही चालते उलतापालत होत असते ते उलतापालत सृष्टीचा जो क्रम आहे तो सृष्टीचा क्रम जाणून घ्या. विज्ञान क्रम. सृष्टीचा क्रम म्हणजे काय? सृष्टीचा क्रम म्हणजे विज्ञान आहे. असं काही सृष्टीच्या विरुद्ध काही घडणार नाही. कुणी म्हटलं अरे सप्ताह चालू होता तिथं हे चालू होतं आणि खूप तुपाच्या घागरी लोकांना तूप खूप वाढण्यात आलं आणि तूप शेवटी कमी पडलं. बघा, भूलथाप्याला कसं शहाणे, अरे शिकलेले लोक याच्यामध्ये अडकतात. काय म्हणतात? तूप कमी पडलं, महाराज आले. महाराजांनी एका माणसाने नदीतून पाणी आणलं, घागर भरून पाणी आणलं. महाराजांनी त्याच्यावर छू मंत्र केला आणि घागर तुपाची झाली. हा एक सृष्टीत असा नियम असा आहे का? असं जर तूप छू मंत्राने तूप झालं असतं, अरे एवढ्या प्रक्रिया कराव्या लागल्या असत्या का? गरजच पडली नसती. तूप घ्या, दही करा, ताक करा, लोणी करा, कडवा तूप करा. अशा छू मंत्राला तो सत्य ज्ञान जाणून घ्यायचं असतं. सृष्टीचा क्रम बघा. कुणी म्हणेल की सूर्य पश्चिमेला उगवतो, मग काय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. सृष्टीचा क्रम पहा काय आहे. कुणी म्हणेल सृष्टीचा क्रम, कुणी म्हणेल की असं एका माणसं मागे तर सांगितले की एक महाराज असा आहे. महाराजांच्या गोष्टी तर खूप आहेत, आपल्याला पाहण्यास मिळतं. एका महाराजाने असं केलं म्हणे की किडनी स्टोन गायब केला, हात फिरवून फक्त पोटावरून. मग आता सर असं किडनी स्टोन हात फिरवून जर खरंच निर्माण जात असेल तर अरे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन डॉक्टरांचा काय फायदा आहे? एवढे मोठे हॉस्पिटल टाकलेले आहेत, त्यांच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? तर हे विज्ञानाच्या विरुद्ध आहे. म्हणून स्वामीजी सांगतात की सृष्टीक्रम पहा. सृष्टीमध्ये जे चाललंय ते पहा आणि त्यातून सत्य आणि असत्य तुम्हाला समजून जाईल. ही परीक्षा सृष्टीक्रमातून कळत असते. सत्य आणि असत्याची जाणीव कळते. त्याच्यानंतर तिसरा त्यांनी सांगितला प्रत्यक्ष इत्यादी 8 प्रमाण आहेत स्वामीजींनी सांगितलं. तर 8 प्रमाण जे आहेत त्या 8 प्रमाणांचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द आहे, अर्थापत्य, अनुपलब्धी आहे, संभाव आणि ऐतिह्य, हे 8 प्रमाण आहेत. हे 8 प्रमाणांचं प्रमाण पहा काय आहे ते
सृष्टीमध्ये काय आहे सत्य, काय असत्य आहे ते कळून जाईल. त्याच्यानंतर त्यांनी चौथा सांगितला आप्तपुरुष आचरण. आप्तपुरुषांचं आचरण पहा, सत्य काय ते असत्य काय ते कळत. आप्तपुरुष कुणाला म्हटले त्याने? विश्वासू माणूस. आप्त म्हणजे फक्त आई आणि वडील आणि असंच नाही, नातं नाही. विश्वासू पुरुष ज्ञानी. जसं आपण पाहतो बघा, कोण बनेगा करोडपतीमध्ये जेव्हा अमिताभ बच्चन प्रश्न विचारतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याला एक पर्याय असतो. काय असतं की तुम्ही आता तुमच्या ओळखीच्या माणसांना विचारू शकता. एक 4 माणसं त्याच्या ओळखीचे असतात. तो सगळ्यात पहिल्यांदा कुणाला विचारेल प्रश्न? जो ज्ञानी विश्वासू माणसाला विचारेल. त्याला पूर्ण भरोसा असायला पाहिजे की हा या प्रश्नाचं उत्तर देतोच. अशाच लोकांवर विश्वास ठेवा, अशाच लोकांवर श्रद्धा ठेवा असं स्वामीजी म्हणतात. त्यांच्यासारखं आचरण करा ज्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यानंतर 5वी कसोटी सांगितली की सगळ्यात महत्त्वाचे आहे आपल्या आत्म्याचा आवाज. हे सगळ्यात सत्य आणि असत्य जाणण्याची 5वी कसोटी आहे आणि महत्त्वाची आहे. प्रत्येक काम करत असताना आपल्याला कळतं की हे सत्य आहे का असत्य आहे, दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. जेव्हा एखादा माणूस चोरी करतो त्याला लगेच कळतं की हे काम चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे, हे अयोग्य आहे. त्यालाच कळतं, दुसऱ्याला विचारायची गरजच नाही आहे. जेव्हा जेव्हा आपण काय चूक काय बरोबर आहे हे विचारायचं असेल तर फक्त स्वतःला विचारा. एका श्लोकामध्ये तर सांगितलेलं आहे, संध्याकाळी रोज झोपताना आत्मनिरीक्षण करा. किन्नु मे पशुभिस्तुल्यम किन्नु मे सत्पुरुषैरिती. काय माझं आचरण? अरे संध्याकाळी विचार करा की आज माझं आचरण काय पशूंसारखं झालं का? परत दुसरा प्रश्न विचारा, काय माझं आचरण मी आज सत्पुरुषासारखं वागलो? या 2 प्रश्नांचं जेव्हा उत्तर येईल, ज्याचं खूप काही मोठे प्रश्नांची जेव्हा उत्तरं येतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही पशूंसारखं वागलात की आज सज्जनासारखं वागलात. आणि योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय या गोष्टी आत्मचिंतनातून सुद्धा प्रकट होत असतात, माहीत होत असतात. या 5 परीक्षांचा आधार घेऊन सत्य आणि असत्य जाणावं असं स्वामीजी सांगतात. स्वामीजी दयानंदांनी खूप आता यातून काय तयार होतो बघा, माणसाने नेहमी सत्य स्वीकारावे आणि असत्याचा त्याग करावा. हा सगळ्यात मुद्दा त्याने यातून सांगितला. जे सत्य आहे ते कसोटीनं प्रयत्नपूर्वक घ्या आणि जे असत्य आहे अयोग्य आहे ते प्रयत्नपूर्वक सोडण्याचा प्रयत्न करा असं स्वामीजी सांगतात. त्याच्यानंतर पुढे सांगतात की महामूर्ख लोकांसोबत कसं वागावं. खूप मोठा विचार केला स्वामीजींनी. जगामध्ये महामूर्ख समाजामध्ये लोक असतात, त्या लोकांसोबत कसं वागावं, महामूर्ख लोकांसोबत कसं वागावं. जो जिज्ञासू, आता महामूर्ख कुणाला म्हणावं म्हणजे महामूर्खांचं नाही, महामूर्ख चर्चा, जो जिज्ञासू आहे त्याच्यासोबतच चर्चा करावी असं स्वामीजी सांगतात. जो जिज्ञासू आहे, जो हट्टी आहे, दुराग्रही आहे किंवा लुबाडणारा आहे, हेकेखोर असेल तर अशा माणसासोबत कधीही चर्चा कुठलीही करू नका, त्याला विचारू पण नका. कारण तो मुळातच काय आहे, हट्टी दुराग्रही आहे, दुराचारी आहे. त्याला विचारून काय फायदा हे माहीत असताना विचारू नका. एक सुंदर कथा दृष्टांत त्याच्या ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा लोकांसोबत चर्चा करू नका ज्याला ज्ञान नाही किंवा जो हेकेखोर असतात, स्वतःचं सिद्ध करणारे, मीच म्हणणारे असतात. एका मठामध्ये एक माणूस, एक महंताचा चेला म्हणजे शिष्य, स्त्री गणेशाज नम, आपल्यालाही माहीत आहे, आपणही खूप ऐकलेले आहेत बघा, स्त्री गणेशाज नम, स्त्री गणेशाज नम, स्त्री गणेशाज नम असा मंत्रपाठ करत होता. तेवढ्यात एक विद्वान तिथं आला. तो म्हणाला, अरे काय म्हणतोस, काय पाठ केलास, कुणी शिकवलं, हे चुकले, तू चुकीचं बोलतोस. तो म्हणाला, अरे तू कसं चुकीचं म्हणतोस, माझ्या गुरूंनी मला हे शिकवलेलं आहे. नाही म्हणे, तू जे म्हणतो स्त्री गणेशाज नम हे चुकलं तुझं. मग हे भांडण महंतापर्यंत गेला. तो जाऊन आपल्या महंताला, गुरुला सांगितला, गुरु एक कुणीतरी पंडित म्हणतोय की हे चुकलं. मग महंत म्हणतो, बोलव त्या पंडिताला. पंडिताला विचारलं, काय रे तू किती पाठ जाणतोस, माझी चूक काढतोस. तो म्हणाला की मी एकच पाठ जाणतो. कोणता? श्री गणेशाय नमः, हा एकच पाठ मी जाणतो. अरे म्हणले, चल तू महामूर्ख आहेस, मी यातले 3 पाठ जाणतो. काय 3 पाठ जाणतो बघा, स्त्री गणेशाज नम, दुसरा पाठ स्त्री गणेशाप नम, तिसरा आहे स्त्री गणेशाय नमः. तर तो पंडित म्हणतो, महाराज महंत तुमच्या ह्याच्यामध्ये 5 चुका झालेल्या आहेत.
तो म्हणतो की तू माझ्या चुका काढू नये, माझ्या गुरुनं मला सांगितलेलं आहे तू बेखूब आहेस, तू मूर्ख आहेस. वाद त्याच्याशीच गाठला. ह्या शहाण्या माणसाला कळलं की आता याच्याशी वाद घालून काही उपयोगाचं नाही, म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा स्वामीजी सांगतात की अशा हेकेखोर माणसासोबत कधीही कुठल्याही प्रकारची चर्चा करू नये. जे स्वतःला सिद्ध करून घेतात की हे माझंच बरोबर आहे म्हणतात, स्वीकारायला, असत्य स्वीकारायला जर तयार नसतात, त्यांना कुठलाही प्रश्न विचारू नये असं स्वामीजी म्हणतात. आणि खरंच त्या माणसानं, पंडितानं तिथून तो निघून गेला. कारण काय बघा, सर्वस्य औषधमास्ति शास्त्रकथितम. शास्त्रामध्ये अनेक समस्यांवर उपाय आहेत, अनेक समस्यांची प्रश्नांची उत्तरं आहेत, पण मूर्खस्य औषधम नास्ति. पण मूर्खाच्या स्वभावाला औषध कुठंच नाही आहे. म्हणून अशा मूर्ख माणसाच्या नादी न लागता, त्यांच्याशी चर्चा, वादविवाद करून आपला वेळ वाया न घालवता अशा माणसाशी चर्चा करू नये असं स्वामीजी सांगतात. आता स्वामीजी पुढे सांगतात, आई वडील गुरु आणि अतिथी यांची कोणती आज्ञा मानावी. आपल्याला माहीत आहे, आपण आज्ञाधारक हा शब्द म्हणला की छान वाटतो. स्वामीजी स्पष्ट सांगतात, जे योग्य आहे, मग ते आईचे असेल, वडिलांचे असेल, गुरुचे असेल किंवा आप्तेष्टांचे असेल, तीच आज्ञा मानावी जी योग्य आहे. अयोग्य आज्ञा असेल तर ती अयोग्य आज्ञा गुरुची, आईची, वडिलांचीही मानू नये. काय अयोग्य आणि काय योग्य, आता कसं करावं. वडिलांनी सांगितलं अरे जा तिथून चुरून ते घेऊन ये, जर अशी आज्ञा वडिलांनी दिली तर स्वामीजी स्पष्ट सांगतात ती आज्ञा ऐकू नये. जर जा आणि त्या माणसाला मारून ये, तीही आज्ञा कधीही, मग ते गुरुनी सांगितलेलं असेल, आपल्या आईनं सांगितलेलं असेल आणि वडिलांनी सांगितलं असेल, तीही आज्ञा मानू नये. कारण स्वामीजी हे क्रांतिकारक होते. ते म्हणतात की बिलकुल कुणाला घाबरायची गरज नाही. जे योग्य आहे त्यांचंच म्हणणं ऐकायचं. मग ते कोणीही असोत, योग्य माणसाचंच ऐकलं पाहिजे. अयोग्य गोष्टी ऐकू नयेत. जरी त्यांना समजावून खूप सांगावं, जर समजा ते ऐकत नसतील त्यांच्या मंतव्यावर सोडून द्यावं आणि पुढे चालावं असंही स्वामीजी सांगतात. त्याच्यानंतर पुढे प्रश्न केला स्वामीजींनी, सगळ्यात मोठा आहे की मुलींना शिक्षण द्यायचं की नाही, मुलींना शिक्षणाचा अधिकार आहे की नाही, हा मोठा प्रश्न अनेकांना पडतो. पण स्वामीजी स्पष्ट सांगतात, निक्षून सांगतात, मुलींना शिक्षण दिलं पाहिजे. मुलींना गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे, मुलींना यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही, मुलासोबत स्वामीजी सांगतात, मुलासोबत मुलीची सुद्धा मुंज म्हणजे उपनयन संस्कार करावं, कितव्या वर्षी करावं याचाही उल्लेख आहे. एक याचा वेदामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्मचर्येन कन्या युवानं मिंदते पतिम. ब्रह्मचर्य प्राप्त करून, ब्रह्म्याचं ज्ञान प्राप्त करून, शिक्षण प्राप्त करून मुलगी तरुण अशा पतीला विंदते, निवडते, इच्छिते. मग याचा उल्लेख तिथं वेदामध्ये आलेला आहे. म्हणून मुलीला शिकवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा आहे, मनुस्मृतीमध्ये तर एक श्लोकच आलेला आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. या गोष्टीवरून, या श्लोकावरून कळतं की मुलींना शिक्षण आवश्यक आहे आणि त्यांनी परवानगी दिलेली आहे. जेवढा मुलगा तेवढाच मुलीला शिकवा असं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपदेश केलेला आहे. परत स्वामीजी सांगतात, गृहस्थी लोकांनी कसं वागावं. जे आपण आता गृहस्थी जीवनामध्ये सर्वच जण आहोत, गृहस्थी जीवन कसं पार करायचं, तर त्याने सांगितलं की स्वामीजी सांगतात, गृहस्थी लोकांनी दुसऱ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि सन्मानाने वागणूक देऊन जगलं पाहिजे. प्रेमानं वागलं पाहिजे, निष्कपटाने सगळ्यांशी वागलं पाहिजे असं पूर्णपणे समर्थन ते करतात. गृहस्थी लोकांवर, कारण बघा, संतुष्टो भार्यया भर्त्रा, भर्त्रा भार्या तथैवच, यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम्. काय सांगतात स्वामीजी, ज्या कुळामध्ये स्त्री पुरुष अथवा अर्थात पती पत्नी, ज्या कुळामध्ये पती पत्नी एकमेकांवर संतुष्ट आहेत तेथेच कल्याण आहे, नाही तर ते महाविनाश आहे असं स्वामीजी सांगतात. एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. बरेच जण म्हणतात, सुखी जीवनाचा त्यांनी सोपा मंत्र सांगितला की तो पती पत्नीनं एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे तर संसार चालतो. आता विश्वास ठेवायचं म्हणजे काय, दुसऱ्याच्या संसाराला पाहून कधीही तक्रार करू नये, दुःखी होऊ नये. बरेच जण म्हणतात सुरीकी झाल्यावर अरे थोडा दिवस थांबला असता, अजून चांगला मुलगा भेटला असता, अजून छान हुंडा आला असता, थोडा थांबला असतो तर चांगली मुलगी भेटली असती, अजून शिकलेली भेटली असती,
असती नसतीला अर्थ नसतो. जे त्याला त्यावेळेस सुचलं ते सुचलं, जे स्वीकारलं त्याला स्वीकार करा. आनंदाने राहा, त्यातच खरं सुख आहे. सुखाचा तोच उत्तम मार्ग आहे जो आपण स्वीकारलेला आहे. जी पत्नी जो पती स्वीकारलेला आहे त्याच्याशी अगदी प्रेमाने राहा, त्यातच आदर्श मानून राहा. हाच संदेश त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चालून स्वामीजी म्हणतात, कोणाचं म्हणणं ऐकावं? कुणाचं म्हणणं ऐकावं? जगामध्ये अनेक लोक सांगणार आहेत, ऐकावं कुणाचं? त्यासाठी स्वामी सांगतात, सत्यवादी आप्त व्यक्तींचे आणि आप्त व्यक्तींचं ऐकावं. खोटं बोलणाऱ्याचं आणि मूर्ख माणसाचं कधीही ऐकू नये. खोटे बोलणारे लबाड जे असतात आणि मूर्ख जे असतात, मूर्खांचं तर कधी बोलणं ऐकूच नये. मग ते कितीही आपतेष्ट असो, जवळचे असो, ऐकू नये. त्यासाठी सुंदर एक लाल भुजक्कड म्हणून एक व्यक्ती होता. त्याची कहाणी खूप सुंदर दृष्टांत दिलेला आहे या ठिकाणी. एका शेतामधून रात्रीतून एक हत्ती गेला आणि हत्ती गेल्यानंतर सगळे सकाळी उठून पाहिलेत मोठे मोठे हत्तीचे पाय. कधी त्यांनी प्राणी असा पाहिलाच नव्हता. सकाळी उठल्यानंतर लोकात चर्चा झाली, अरे काय असेल हे, कोणता प्राणी गेला आपल्या शेतातून, कोणता प्राणी गेला? कुतूहलता वाढली विनाकारण. कुतूहलता वाढल्यानंतर लोकांनी एका शहाण्या माणसाला, आपल्या राज्यामध्ये एक शहाणा महंत एकच आहे, एकच माणूस आहे, तो आहे लाल भुजक्कड. बघा, महामूर्खांची काही कमी नसते. तर लाल भुजक्कड जो माणूस आहे तोच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. सगळेजण लाल भुजक्कडकडे गेले. तोही आधीच माहीत होता, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मीच देतो, माझ्याशिवाय कुणीच देत नाही, मीच हुशार आहे, मीच शान आहे. जेव्हा त्याला विचारलं तो जाऊन पाहतो, मोठे मोठे ठसे होते. शहाणा स्वतःला समजणारा होता. गेला आणि तिथं पाहिल्यानंतर तो मोठ्याने रडला आणि हसला. लोक म्हणाले, रडतोस काय? आम्ही तुला विचारलं की ठसे कशाचे आहेत, रडतोस काय? तर असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणतो, मी यासाठी रडतो की मी मेल्यावर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कोण देणार, त्यामुळे मी रडतो. मग लोकांनी सांगितलं की हसतोस काय? हसतो यासाठी की याचं उत्तर खूप सोपं आहे. काय उत्तर देतो बघा, काय म्हणतो? लाल भुजक्कड भुजिया औरन बुझा कोय. काय म्हणतो? लाल भुजक्कड बूझिया औरन बूझा कोय, पग में चक्की बांध कर हिरना कूदा होय. काय उत्तर दिला? अरे हे पाऊल कशाचे आहेत? माझ्याशिवाय तर उत्तर इथं तुम्ही देऊ शकत नाही. पण हे पाऊल काय आहे? अरे हरिण हा पायाला चक्की म्हणजे जातं बांधून तो गेला, पळत सुटला होता. सांगा आता, त्यालाही माहिती नाही, उत्तर दिलं. हरिण हा पायाला जातं बांधून पळाला होता, असंही उत्तर दिलेलं आहे. असे लाल भुजक्कड या समाजामध्ये खूप आहेत. येवो न येवो दाबून बोलतात आणि खरं बोलल्यासारखं वाटतं आणि उत्तर रेटून देतात. हेच उत्तर आहे. मग यासाठी अक्षरशः या लाल भुजक्कडनं स्वामीजी सांगतात दुसरी कहाणी की अक्षरशः या लाल भुजक्कडनं एकाचे हात पण तोडायला दिली होती. कहाणी अशी आहे बघा, एक मुलगा छोटा खेळत खेळत एका घरामध्ये खांबाला गोल घेराव मारत होता, गिरट्या मारत होता खांबाला. आणि तेवढ्यामध्ये आई आली आणि आई म्हणते की अरे बोरं घे. मग त्याचे हात खांबाला बांधलेले होते. त्यानं बोरं असं घेतला, जसं बोरं घेतला तसं त्यानं दाबून धरला. आता काय झालं? खांब त्याच्यामध्ये आणि त्याने हात असं पकडलेला. रडायला लागला मुलगा, खांबात मी अडकलो, खांबात मी अडकलो. आई आली पळत. आई म्हणाली, माझं लेकरू खांबात अडकलं, माझं लेकरू खांबात अडकलं. आई रडायला सगळी लोक गोळा झाले. अरे काय झालं? लेकरू खांबात अडकलं. काय करायचं आता? बोलवा लाल भुजक्कड. आला लाल भुजक्कड. लाल भुजक्कडनं परिस्थिती पाहिली. मुलगा अडकलेला आहे, बोरं गच्च धरलेले आहेत, खांबामध्ये अडकलेलं आहे. लाल भुजक्कडनं सल्ला दिला, आता हा स्लॅब जे काही घर होतं ते घर पाडा, वरचं पाडा, म्हणजे इथं हे करा म्हणजे मुलाला दर असे घेता येईल, खांब मोकळं करा. हा एक उपाय आहे. दुसरा उपाय, हे जर नाही केलात तर दुसरा उपाय म्हणजे त्याचे हात तोडा, आपोआप सुटेल. घाबरू लागले सगळे. आता शेवटी काय करावं हा प्रश्न होता. लाल भुजक्कड सांगत ती पूर्व दिशा होती. सगळ्यांनी विश्वास ठेवला. कुऱ्हाड आणण्यात आली. कुऱ्हाडीनं हात तोडणार तेवढ्यात ते गावातली बाई आली. अरे म्हणली, थांबा, या लेकराचे हात तोडू नका, हात तोडलं तर आज तो मरून जाईल. तो लाल भुजक्कडला राग आला, जर माझ्याशिवाय दुसरा कोणता उपाय केलो, बघा कशी असते,
जर माझ्याशिवाय दुसरा उपाय केला तर तो मुलगा 8 दिवसात मरण पावेल. म्हातारी म्हणते 8 दिवसात मरण पावेल ना, पण हात तोडले तर आजच मरणार आहे. असं म्हणून त्या लाल भुजककडला खूप राग आला. माझा तर उपाय जर माझ्या उपायानुसार नाही केलात, दुसरा कोणता उपाय केला तर 8 दिवसात मरणार आहे असं म्हणला आणि तर निघून गेला. पण त्या गावातल्या शहाण्या बाईनं त्या मुलाला म्हटले की बाळा तुझ्या हातातले बोरं दे मला. हातातले बोरं दे म्हणल्याबरोबर मुलानं फक्त मूठ उघडली होती, बांधलेली होती. मूठ तिथले सगळे बोरं निघाले. जसे बोरं निघाले तसे हात मोकळे झाले. एवढा सोपा उपाय पण लाल भुजककडनं हात तोडण्याचा उपाय सांगितला. स्वामीजी म्हणतात असे लाल भुजककड जर तुम्हाला उपाय कुठले सांगत असतील तर अशा माणसांचं कधीही ऐकू नका. असे लाल भुजककड समाजामध्ये खूप असतात, अशांवर विश्वास ठेवू नका. त्याच्यानंतर स्वामीजी सांगतात मनुष्य कुणास म्हणावे, मनसा कर्मानी शिव्यती सह मनुष्य. जो मनुष्य विचारपूर्वक कर्म करतो त्यालाच मनुष्य म्हणावं. पशु कुणाला म्हणावं, जो बलवानाला घाबरतो आणि निर्बलांना घाबरवतो तो पशु आहे. बलवान व्यक्तीला मग स्वामीजी पुढे हे करतात व्यवसाय आणि व्यापार कसा असावा याविषयी पण सांगितलेलं आहे की व्यवसाय आणि व्यापार करत असताना स्वामीजींनी सांगितले की एकच भाव ठेवावा, जेणेकरून विश्वास निर्माण होईल ग्राहकांना की हा व्यक्ती योग्य भावाने देतो. लहान मुलगा जरी आला तरी तो कुणाला फसवत नाही, एकच किंमत ठेवतो. लहान मुलगा असो की कुणी असो किंमत एकच आहे असं ठाम विश्वास त्याच्याविषयी असलं पाहिजे. असंही यावर यांनी उपाय सांगितलेला आहे. त्याच्यानंतर एक शेवटचा एक सांगते प्रश्न, वेळ होत आलेला आहे. राजा कसा असावा, खूप सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण जसा राजा बघा, यथा राजा तथा प्रजा. जसं राजवट असते तशी प्रजा राज्यकारभार चालत असते. एक सुंदर दृष्टांत स्वामीजींनी दिलेला आहे. राजा विद्या संपन्न, न्यायकारी, जितेंद्रिय, बघा शूर, धैर्यशाली असावा. राजाचे लक्षणं सांगितलेले आहेत. राजा असा असावा, शूर असावा, विद्यासंपन्न असावा, न्यायकारी असावा. असा राजा जितेंद्रिय असावा, शूर असावा, धैर्यशाली असावा. अशाच राजाचं राज्य आणि राजा हा मुलाप्रमाणे प्रजेला सांभाळणारा असावा, मुलाप्रमाणे सांभाळणारा असावा. राजा भ्रष्टाचारी असू नये आणि राजाच्या राजदरबारामध्ये चुगलखोर आणि चापलूस लोक असू नयेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. चापलूस आणि चुगलखोर लोक जर राजाच्या जवळ असतील तर राजाला वस्तुस्थिती कळणार नाही याचा उल्लेख केलेला आहे स्वामीजींनी. आणि खूप सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामीजींनी एक दृष्टांत दिला. अंधेर नगरी गवरगंड राजा, टके शेर भाजी, टके शेर खाजा. काय होतं बघा, प्रकाशवती नावाचं एक राज्य होतं. तिथे धर्मपाल नावाचा राजा राज्य करीत होता. नाव किती सुंदर आहे, प्रकाशवती, धर्मपाल राजा. राज्य खूप छान चालत होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं की तो राजा मरण पावला आणि त्याचा गवरगंड नावाचा मुलगा राजा झाला. जसा राजा झाला तसा त्याने सगळे राज्यातले नियम उलथापालथ केले, बदलून टाकले. काय बदललं, अक्षरशः त्यांनी राज्यकारभार रात्री आणि दिवसा पूर्ण त्यांनी झोपायला सांगितलं आणि रात्री राज्यकारभार करायला सांगितलं. सगळं उलट, सगळं सांगितले की वडील काय काय करत होते, असं करत होते ना, आता उलटं करा. सगळं उलटापालत केली. दिवसा झोपा, रात्री राज्यकारभार करा. एवढंच नाही, चोराला सोडा, संन्यासाला फाशी द्या. तुपाचा भाव पाण्याला आणि पाण्याचा भाव तुपाला, अशा पद्धतीने त्याने राज्यकारभार करून टाकलं. एवढंच नाही तर त्यांनी त्या प्रकाशवती नावाच्या नगरीचं नाव त्याने स्वतः अंधेर नगरी नाव ठेवलं. आणि अंधेर नगरी नाव ठेवत असताना त्याच राज्यामध्ये एक गुरु आणि शिष्य राहत होते, पैलवानकी करत होते, कुस्तीचं काम करत होते. आणि त्या आखाड्यामध्ये त्याला समजलं की या गवरगंड या राज्यामध्ये तूप हे खूप स्वस्त आहे, भाज्या खूप स्वस्त आहेत. चेला म्हणाला, गुरु आपण जाऊन राहूया गवरगंड राज्यामध्ये. गुरु म्हणाले, अरे नाही, गवरगंड राजा खूप अधार्मिक आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे आणि स्वस्ताचा माल खाण्याच्या भानगडीमध्ये स्वस्ताचा माल खात असतील तर ते खूप महागात पडेल. स्वस्ताचा विचार करू नकोस, आपलंच राज्य बरं आहे.
शिष्यानं ऐकलं नाही आणि तो गुरुला घेऊन निघाला. एका बागेमध्ये तळ ठोकले. गुरु आणि शिष्य राहिले. खूप काही तूप खाऊ लागले, स्वस्त मस्त राहिले, भाज्या स्वस्ताच्या होत्या, खाऊ लागले. एकदा काय झालं बघा, एका दिवशी एका सावकाराच्या 1 लाखाची पिशवी हरवली. चोराने चालता चालता पळून नेली. सावकार तो ओरडू लागला, चोराला पकडा, चोराला पकडा. एवढ्यामध्ये सैनिक आले. सैनिक धावत गेले पण चोर सापडला नाही. अंधेर नगरी होती. राजाचं काही लक्ष नव्हतं. त्यांनी एका लुकड्या कमजोर माणसाला पकडून आणलं आणि राजाच्या समोर उभा केलं. आणि राजाच्या समोर उभा केल्याबरोबर राजाला सांगितलं, महाराज याने चोरी केली, 1 लाखाची चोरी, पिशवी पण चोरलेली आहे. राजानं कुठल्याही शहानिशा न करता सांगितलं, त्याला सुळावर चढव. कुठली शहानिशा नाही आहे. जसं सुळावर चढवा म्हटलं तसं सगळी प्रजा हो मध्ये हो म्हणणारी होती. बेखूब होती, मूर्ख होती, चापलूस होती. आणि त्यांनी हो म्हणून टाकलं. पण झालं काय, हे हो मध्ये हो म्हणणं किती महागात पडतं बघा. एका दिवशी राजा घरामध्ये सुंदर वांग्याची भाजी खाल्ला आणि दरबारामध्ये आला आणि वांग्याच्या भाजीची स्तुती करू लागला. वांग्याची भाजी खूप छान होती. त्याच्या हो मध्ये हो म्हणणारे चापलूस लोक दरबारामध्ये सांभाळलेले होते. त्याने सांगितले की महाराज खरं आहे, अहो वांग्याच्या भाजीला सगळ्या भाजींचा राजा म्हटलं जाते महाराज. बघा त्याच्या डोक्यावर कसा मुकुट आहे, त्याचा गर किती गोड आहे बघा, लोण्यासारखा मऊ गर आहे मध्ये. वांग्याची स्तुती केली. अशी स्तुती केल्याबरोबर राजाला खूप आवडला. आपण केलेली भाजी लोकांना आवडली. राजा घरी आला. दुपारी वांग्याची भाजी, संध्याकाळी वांग्याची भाजी, नुसती वांग्याची भाजी खाल्ला. याचा परिणाम असा झाला, राजा हैराण झाला. उचल तांब्या पळ शेतात अशी त्याची अवस्था झाली. दुसऱ्या दिवशी तो दरबारात आला. कमजोर झाला होता, सुकून गेला होता. राजा निराश झाला होता. लगेच राजानं म्हटलं, कारण त्या वांग्यानं 50 वाऱ्या ह्याला करायला लावल्या होत्या. मग अवस्था अशी झाली. त्याच्यानंतर राजा म्हणाला की वांग खूप खराब असतं, वांग चांगलं नाही आहे. लगेच सगळे चुगलखोर लोक सोबतीला होते. ते हो महाराज, वांग चांगलं नसते. वांग्याच्या म्हणूनच तर त्याच्यावर काटे असतात बघा. वांग्याला काटे कसे असतात. त्याच्यानंतर त्याने सांगितलं, रंग तर काळाभोर आहे आणि मध्ये गर कसा आहे, पोट फुटलेल्या माणसाच्या कातडीचा गर आहे, मध्ये पांढरा. वांग बरोबर नाही आहे. तेव्हा राजा म्हणाला, अरे काल तुम्ही वांग्याची एवढी प्रशंसा करत होतात, आज त्याची निंदा करतात, काय चाललंय हे तुमचं. तर चुगलखोर सेवक, त्यांचे जे काही दरबारातले लोक होते ते काय म्हणतात बघा, महाराज होय, वांग्याची काल आम्ही प्रशंसा केलो, आज त्याची निंदा करत आहोत, कारण आम्ही पक्के भक्त आहोत. हो मध्ये हो म्हणणारे आणि नाही मध्ये नाही म्हणणारे आहोत. तुमच्या सुख आणि दुःखात वागणारे आम्ही सेवक आहोत. आम्ही फक्त होयबा आहोत. होयबा काय आहोत? होयबा आहोत. असंच होयबा असेल तर हे राज्य घातक ठरेल असं स्वामीजी म्हणतात. आता मागची कहाणी अपूर्ण राहिली होती ना, ती पूर्ण बघा. दरबारात हे घडलं फक्त वांग्याचं, पण जी मागची कहाणी कुठंपर्यंत आली होती, जो लुकडा माणूस सुळावर चढवण्यासाठी आला, चोर म्हणून पकडण्यात आला. तर चोर म्हणून पकडण्यात आल्यानंतर त्या दरबारातल्या लोकांनी सांगितलं, महाराज हा माणूस फार लुकडा आहे, सूळ खूप मोठा आहे. आता त्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो. असेच लोक महामूर्ख. त्याने सांगितले की महाराज लुकडा माणूस आहे, सूळ खूप मोठा आहे. राजानं कसलाच विचार नाही. असं आहे का, चला मग ह्या माणसाला सोडून द्या आणि धष्टपुष्ट माणसाला आणा. धष्टपुष्ट माणसाला आला. राजदरबारातल्या काही लोकांनी सांगितलं, या राज्यात एक धष्टपुष्ट बागेमध्ये एक शिष्य आहे बघा, जे स्वस्ताचं खायला लावलं. असा धष्टपुष्ट माणूस शोधा म्हणल्यानंतर राजदरबारातले माणसं गेले आणि त्याला पकडून आणू लागले. चला राजाकडे तुला सुळावर चढवायचंय. शिष्य वरडू लागला, अरे मी काय केलो. तू म्हणे त्याला धष्टपुष्ट माणूस पाहिजे, सुळाला मजबूत माणूस पाहिजे फाशी लावण्यासाठी. मग आता हा माणूस वरडू लागला, गुरुला विनंती करू लागला, गुरु आता मला वाचवा. गुरु म्हणतात, मी काय सांगितलं होतं, स्वस्ताचं खाणं महाग पडेल, हे तुला उपदेश मी आधीच केला होता. मग शिष्य म्हणतो, काही करा गुरु, आता मला वाचवा. गुरु फार हुशार होते, गुरु फार हुशार असतात. मग गुरूंनी एक उपाय केला, एक काम कर, आता तूही रड मीही रडतो, तूही ओरड मीही ओरडतो. काय म्हणून ओरडायचं, मला सुळावर चढवा. तू म्हण, मी म्हणतो मला सुळावर चढते. असं चालली चढावड.
एवढ्यामध्ये सेवकांनी ओरडत असताना नाही नाही मला घेऊन जा, मला सुळावर चढायचं. तो म्हणतो की मला सुळावर चढायचं. आता ही बातमी लगेच राजाकडे गेली. कहाणी खूप सुंदर आहे बघा. राजाकडे गेला आणि राजाला असताना तक्रार सांगितली की महाराज गुरु बी तयार आहे आणि शिष्य पण तयार आहे सुळावर चढण्यासाठी, आणायचं कुणाला? राजाला आश्चर्य वाटलं. राजा पळत पळत धावत गेला आणि गुरुला म्हणाला, अरे आम्ही शिष्याला घेऊन चाललो, तू काय येतो म्हणतोस? तर तो गुरु फार हुशार होता. अशा बेखूब राजाला तर त्याने असंच बेखूब केलं. तो काय म्हणतो बघा की महाराज आजचा जो सुळावर चढण्याचा दिवस आहे ना खूप शुभ आहे, त्याचं रहस्य खूप गुपित आहे. काय रहस्य? तर त्याने सांगितलं आज जो सुळावर चढेल तो चतुर्भुज होऊन स्वर्गाचा राजा होईल, स्वर्गात जाईल आणि स्वर्गाचा राजा बनेल. आजचा शुभ मुहूर्त आहे, चतुर्भुज होणारा आणि स्वर्गात जाऊन राजा बनणारा. म्हणून आम्ही चढावड करत आहोत महाराज, खरंच मला चढवा. मूर्ख महाराज लगेच त्याने काय म्हटलं, जर असं असेल तर मी स्वर्गाचा राजा व्हायला तयार आहे. आणि तो स्वर्गाचा राजा व्हायला तयार झाला आणि सुळावर चढला. अशा पद्धतीच्या त्या राजाचा विनाश झाला. असे जर चुगलखोर अज्ञानी मूर्ख लोक असतील तर ते राज्य नीट चालत नाही असे स्वामीजी सांगतात. अशा माणसापासून मग झालं काय, त्या माणूस सुळावर चढवण्यात आलं, राजा मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा एक छोटा भाऊ होता सुनीत नावाचा. त्या सुनीत नावाच्या राजाला राज्यकारभार दिला, त्याला राजा केलं. त्याने सगळे बेखूब चापलुशी चुगलखोर लोकांना जेलमध्ये टाकलं, चांगल्या लोकांना त्यांनी प्रधानमंत्री केलं आणि राज्य सुरळीत तो चालवू लागला. आणि अंधेर नगरीचं नाव पुन्हा त्यांनी प्रकाशवती ठेवलं. जर एक राजा चांगला असेल तर सगळं राज्य बदलत असते, सगळ्या मनस्थिती बदलत असतात, सगळी परिस्थिती बदलत असते. हे स्वामीजीने निक्षून या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून राजा हा भ्रष्टाचारी नसावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर राजा भ्रष्टाचारी असेल तर प्रजा हताश निराश आणि मजबूर होत असते, त्यांचा नाविलाज असतो. म्हणून ते असे राज्य जास्त काळ टिकत नाही, त्याचा विनाश होत असतो. असं पूर्ण सांगून हा दृष्टांत देऊन स्वामीजींनी या ग्रंथाचा तिथं शेवट केलेला आहे व्यवहार भानूमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की छोटे मोठे ग्रंथ दृष्टांत हे देऊन त्यांनी सांगितलं संवादाच्या रूपाने सद्व्यवहार आपल्याला सगळ्यात त्यांनी शिकवलेला आहे. थोडक्यात म्हणजे या स्वामीजींनी या व्यवहार भानू या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, थोडक्यात सांगते. व्यवहार भानू फक्त एक प्रश्न किंवा प्रश्नांचा किंवा संग्रह कथांचा संग्रह नसून नैतिक जीवनाचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर हा ग्रंथ विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवितो, गुरुजनांची थोरवी किंवा योग्यता वाढवितो, समाजात चांगले नागरिक तयार करतो, वैदिक संस्कृतीचे मूल्य जपतो, सत्य बोलण्याचे महत्त्व सांगतो, चोरी फसवणुकीचे दुष्परिणाम काय ते सांगतो. हा ग्रंथ शिक्षणाला महत्त्व पटवून देतो, गुरुजनांचा आदर करायला शिकवतो, मुलींचा स्त्रियांचा आदर करायला शिकवणारा हा ग्रंथ आहे. परिश्रमी व स्वावलंबी लोकांसाठी स्वावलंबन शिकवतो. चांगल्या लोकांच्या संगतीमुळे उन्नती होते आणि वाईट लोकांच्या संगतीमुळे माणसाची अधोगती होते, हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. माणसानं स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर समाजासाठी समाजासाठी चांगले काम करा, परोपकार करा, दान करा. खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जवळपास 47 प्रश्न सांगितलेले आहेत. मी यातले फक्त माझे 16 प्रश्न या ठिकाणी मी मांडलेले आहेत. तर बाकीची जिज्ञासा तुम्ही व्यवहार भानूमध्ये पण तुम्ही ग्रहण करू शकता. व्यवहार भानू हा ग्रंथ नैतिक जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. आणि इथे संयोजकांनी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आणि सर्वांचेच धन्यवाद.